अंदाज तोच वृत्त नव्हे। वर्ध्यात माझं शहर माझी जबाबदारी अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्या संकल्पनेतून शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। नगराध्यक्ष, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सर्वपक्षीय नगरसेवक, सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग या मोहिमेत दिसून आला। सकाळीच हातात झाडू घेऊन शहरातील मुख्य रस्त्यांवर स्वच्छता मोहीम वर्धेकरांना पाहायला मिळाली आहे। शहरातील मुख्य रस्त्यासोबतच वार्डांमध्ये देखील ही मोहीम राबवण्यात येणार आहे। नगरसेवकांनी त्यासाठी कंबर कसली आहे। नागरिकांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। तसाही वर्धेकरांचा आणि सर्व सामाजिक संघटनांचा हा कायमच शहराच्या विकासासाठी, शहराच्या सौंदर्यासाठी कायम सहभाग असतो आणि गेल्या 4 वर्षात प्रशासन राजामध्ये जे काही अनावस्था खास करून आरोग्य स्वच्छतेच्या बद्दलची होती, पण सर्वप्रथम आमचे नगराध्यक्ष सुधीरभाऊ पांगुळ यांनी सगळ्या सामाजिक संघटनांना, सगळ्या नगरसेवकांना पक्षभेद सगळं विसरून शहर स्वच्छतेसाठी सहभागी होण्याचं आवाहन केलं आणि आज आपण पाहताय की आज सर्व शहरातील सर्व मान्यवर, सगळ्या संघटनांचे लोक हे हिरिहिरीने सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी सहभागी होतात आहे। आणि मला तर आनंद आहे की पक्षभेद विसरून सर्व पक्षाचे नगरसेवक, सभापती, आरोग्य सभापती, बांधकाम सभापती सगळे सहभागी होतात आहे। हा एक चांगला पायंडा या शहरातून या राज्यामध्ये जाईल किंवा हा सलोख्याचं वातावरण या शहरातून जाईल। हे महात्मा गांधींचं शहर आहे आणि याच्यातून स्वच्छतेचा हा जो संग्राम इथून सुरू झालेला आहे हा या जिल्ह्याभर, या राज्याभर जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये हे शहर एक सर्वांग सुंदर आणि सर्व नागरिकांना राहण्यायोग्य असं शहर बनेल आणि त्याच्यासाठी सर्व नागरिकांचा सहभाग घेण्याचा प्रयत्न आमच्या अध्यक्षांचा आणि आमच्या सगळ्यांचा राहील। सर, सध्या शहर स्वच्छ करणं ही काळाची गरज आहे। अस्वच्छतेचा खूप मोठा जो म्हणजे अस्वच्छता आपल्या शहरामध्ये खूप झालेली आहे। कचरा गाडी व्यवस्थित नाही आहे। 4 वर्षापासून प्रशासन राजवट आहे आणि कचरा गाडीच्या प्रत्येक वार्डात पण असंच जे अस्वच्छता आणि कचऱ्याचा भडीमार झालेला आहे। त्यासंबंधी अध्यक्षांनी उचललेलं हे जे पाऊल आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि त्यांनी सर्व पक्षभेद विचारून सगळ्यांना सोबत घेऊन ही मोहीम राबवलेली आहे। त्यांच्या मते इंदोर जे आहे ती सर्व स्वच्छ शहर आहे। त्याचाच त्यांनी असं आम्हाला सांगितलेलं आहे की त्याचाच आपण अनुसरून आपल्या शहराला पण एक वेगळा चेहरा देण्याचा प्रयत्न करू।